आपण एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या दृष्टीनं आणि दृष्टिकोनातून पाहतो किंवा समोरची व्यक्ती आपल्याकडे सुद्धा कशा पद्धतीनं पाहते किंवा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे यावरती अनेकदा एकमेकांचे संबंध जे आहेत ते अवलंबून असतात. आणि ही जर पाहण्याची दृष्टी चांगली असेल तर ते संबंध चांगले राहतात, टिकून राहतात. पण ही दृष्टी जर दूषित असेल किंवा चुकीची असेल किंवा दृष्टिकोन चुकीचा असेल तरीही याच्यामध्ये दरार निर्माण होते आणि त्याच्यातून अघटित अशा पद्धतीच्या घटना घडतात. आता आजची जी घटना आहे ती घटना 12 जून 2021ला मध्यरात्री म्हणजे रात्रीच्या वेळी घडलेली आहे. 13 जून 2021ला ती उघडकीस आली आणि 14 जून 2021ला याच्यामधले आरोपी सापडलेले होते. 24 तासामध्ये पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला होता. एक अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळेमा फासणारी अशी ही घटना होती. आणि त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे लखनौला. लखनौ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या लखनौच्या पासून साधारणपणे 80 किलोमीटर अंतरावरती सीतापूर नावाचा भाग आहे. आणि या भागामध्ये एक सर्वसामान्य म्हणजे त्या ठिकाणच्या एका परिसरामध्ये एक सर्वसामान्य असा परिवार आहे. त्या परिवारामध्ये पती आहे, पत्नी आहे आणि एक साधारण 23-24 वर्षाची त्यांची मुलगी आहे. आता इकडला जो परिवार म्हणजे हे मूळ गाव त्यांचं म्हणजे सीतापूर हे त्यांचं मूळ गाव. तर हा परिवार हा सरोजिनी नगर या भागामध्ये राहायला आलेला होता. आता याच्यामधले जे वडील आहेत ते आता काय होतं याच्यामध्ये मी वडील म्हणतोय, आई म्हणतोय, मुलगी म्हणतोय. तर काय होतं आता हे नंतरचा जो प्रकार घडला होता त्याच्यामुळे त्या मुलीची माहिती मला या ठिकाणी सांगणं थोडंसं उचित वाटत नाही, नाव सांगणं बरोबर नाही वाटत. आणि त्यामुळे मग फक्त आता ते म्हणजे तिची माहिती उघड होणं हे जरा योग्य नाही आहे. त्यामुळे तर तिचे वडील जे आहेत ते वडील आलमबाग या ठिकाणी एक गार्डचं काम करत होते आणि तिची आई जी आहे ती कारखान्यामध्ये काम करत होती. आणि ही जी मुलगी आहे तिचं BScचं शिक्षण चाललेलं होतं, ती पहिल्या वर्षाला होती. आता ही मुलगी एका बाजूला शिक्षण घेत होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला 4 पैसे मिळावेत याच्यासाठी एका चप्पलच्या दुकानामध्ये काम करत होती. आता तिथं ती काम करत असताना त्या ठिकाणी मोहम्मद कैफ नावाचा एक तरुण होता. त्या तरुणाच्या बरोबर ती हिची एकदम चांगली अशी मैत्री झाली. आणि हळूहळू मग ती मैत्री इतकी गाढ होत गेली की पार गाढ झाली. आणि मग हे दोघं एकमेकांना भेटायला लागले, एकांतात भेटायला लागले वगैरे वगैरे अशा पद्धतीनं यांचे प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत किंवा नुसतेच संबंध सुरू झालेले आहेत. आता हा जो कैफ आहे त्या कैफचे 2 मित्र होते. एकाचं नाव आहे आकाश यादव आणि दुसऱ्याचं नाव आहे विशाल कौशिक. तर मग यानं सांगितलं म्हणजे त्यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर मग ह्या दोघांना त्या मुलीबरोबर ती पण बोलणं केलं, चर्चा झाली आणि आता हे 4 जण एकमेकांचे मित्र झालेली आहेत. म्हणजे ती मुलगी, मोहम्मद कैफ, त्यानंतर आकाश यादव आणि विशाल कौशिक अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांचं मैत्री झाली. एकदम एकमेकांशी बोलणं चालणं वगैरे असं सगळं सुरू झालेलं आहे. आता 2-3 महिन्या यांचं हे जे प्रकरण आहे म्हणजे ह्या कैफचं आणि त्या मुलीचं जे प्रेम प्रकरण आहे ते साधारणपणे 2-3 महिन्यापासून सुरू झालेलं होतं आणि पार अगदी जवळीक निर्माण झालेली होती. आता अगोदर ही मुलगी चपलेच्या दुकानामध्ये काम करायची, त्याच्यानंतर तिनं एक सोनाराच्या दुकानामध्ये काम करायला सुरुवात केली होती ना आत्ता सध्या ती त्याच ठिकाणी सोनाराच्या दुकानात काम करत होती. आता साधारणपणे 1 महिन्यापूर्वी या मंडळींनी स्कूटर इंडिया हा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी भाड्यानं रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी या मुलीचा परिवार राहत होता. पण काय व्हायचं की त्या मुलीला भेटायला कोणीतरी यायचं आणि तिथला जो घरमालक होता किंवा आजूबाजूचे जे भाडेकरू होते, शेजारी पाजारी होते, ती मंडळी यावरती आक्षेप घ्यायला लागली की कोणीतरी रात्रीचं येतंय वगैरे किंवा असं हिचं जाणं होतं किंवा कोणाचं तरी येणं होतं. आणि त्यामुळे मग ते आरडाओरडा वगैरे सुरू झाला आणि मग या परिवाराला ती खोली सोडायला लागली. आणि त्याच भागामध्ये त्यांनी दुसरीकडे एक रूम भाड्यानं घेतलेली आहे. आणि इथं सुद्धा अशीच तऱ्हा व्हायला लागली की त्या मुलीला कोणीतरी रात्रीचं भेटायला येते किंवा ती कोणाला तरी भेटायला जाते असा आरडाओरडा ते घरमालक आणि ते बाकीची शेजारी पाजारी करायला लागले होते. तर आता तारीख आहे 12 जून 2021, वार आहे शनिवार. तर या मुलीचे वडील जे आहेत ते रात्रपाळीला कामाला गेलेले होते आणि आई जी आहे ती गावाकडे काहीतरी कामानिमित्त गेलेली होती. आता घरी आई पण नव्हते, वडील पण नव्हते आणि संध्याकाळच्या वेळी ही मुलगी त्यांच्या घराच्या बाहेर पडलेली आहे. आता दुसरा दिवस उजाडला, मुलगी घरातनं बाहेर पडली आहे, दुसरा दिवस उजाडलाय पण ती काही घरी आलेली नव्हती. पण वडील कामावरून आले आणि वडिलांनी बघितलं की बाबा घर तर बंद आहे, मुलगी तर आलेली नाही, मुलगी कुठं गेली. आणि मग त्यावेळेस त्यांनी शेजाऱ्या पाजारांना विचारलं, घरमालकाला विचारलं की बाबा हिला बघितलं का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कालच्याला संध्याकाळी ती घराच्या बाहेर पडली
उतरली होती, त्याच्यानंतर काही ती आलेलीच नाही, आता कुठं गेली काय गेली आम्हाला काय माहीत नाही. मग वडिलांनी काय केलं, आजूबाजूला तपासायला सुरुवात केली किंवा ती जिथं जाण्याची शक्यता आहे अशा सगळ्या ठिकाणी तिची तपासणी केली, पण ती कुठेही सापडली नाही. आणि त्याच्यानंतर मग वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये कालपासून माझी मुलगी गायब झालेली आहे अशा पद्धतीची तक्रार नोंदवली. मग त्या मुलीचं नाव, वर्णन, फोटो बिटो सगळं दिलं. आता पोलिसांनी त्यावेळेस तिथं सांगितलं की याच वर्णनाची एक मुलगी, तिचं प्रेत आम्हाला सापडलेलं आहे. आता नक्की काय घडलं होतं बघा. तर त्याच दिवशी सकाळी सकाळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की गहरू नावाचं जंगल आहे, तर त्या म्हणजे त्या ठिकाणचं एक नवोदय महाविद्यालय पण आहे, तर त्या बाजूला या जंगलामध्ये, त्या परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे ही बातमी पोलिसांना कळली आणि पोलीस त्या घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झाले. तर त्या ठिकाणी ती तरुणी पडलेली होती, हिरवळ बिरवळ होती, त्याच्यावरती ती तरुणी पडलेली होती. तिच्या अंगामध्ये निळा शर्ट होता, निळा टी शर्ट होता, काळी पॅन्ट तिनं घातलेली होती, तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती आणि शरीरावरती, पाठीवरती, पोटावरती प्रचंड अशा जखमा होत्या. आता त्या परिसरामध्ये आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या, पान मसाला बिसाला असतो ना तसले पाकिटं पडलेली होती, दारूचे ग्लास होते, अशा पद्धतीनं तिकडं सगळं पडलेलं आणि आजूबाजूला रक्त पण सांडलेलं होतं. आता या सगळ्यामध्ये असं जाणवत होतं की या मुलीनं स्वतःला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे, पण अत्यंत निर्दयीपणे तिला ठार मारलेला आहे. आणि प्रश्न हा होता की मग हिच्यावरती अत्याचार वगैरे झालेत का अशी पण शंका होती. आता तिची बॉडी जी आहे ती बॉडी पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवली होती. आता डॉक्टरांनी ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट किंवा प्राथमिक रिपोर्ट सांगितलं की काय घडलं असेल, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे समोर अशी माहिती आली की या मुलीवरती 19 वेळा वार करण्यात आलेले आहेत आणि तिचा गळा आवळून तिचा खून केला आहे, पण तिच्यावरती जे वार झाले त्या वारानं प्रचंड रक्तस्राव झाला आहे आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. आणि निर्दयतेचा कळस बघा की तिच्या पाठीच्या हाडांमध्ये चाकूचा तुकडा सापडलाय, म्हणजे मारेकऱ्यांनी तिला इतक्या जोरानं मारलेला आहे की त्या मारेकराचा चाकू तिच्या त्या हाडांमध्ये अडकला आणि तो तुटला, इथपर्यंत त्या मारेकऱ्यांनी तिला मारलेला आहे अशा पद्धतीची माहिती असं पोलिसांना कळलेलं आहे. आता पोलीस या गोष्टीचा, ही महिला कोण, ही तरुणी कोण आहे याचा तपास करत होते आणि त्याच वेळेस मग तिचे वडील जे पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि मग आता त्या मुलीची ओळख पटलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचे कॉल डिटेल्स जे आहेत ते काढलेले आहे. मग ही शेवटी कोणाला भेटली, कुठं भेटली, तिचं लोकेशन काय होतं, कोणाशी बोललेली होती, हे सगळं पोलिसांनी काढलं आणि अजून काही माहिती त्यांच्याकडून घेतली आणि कैफ नावाचा तरुण जो आहे त्याचं नाव पुढं आलं. आणि त्याचबरोबर त्याचे जे 2 मित्र होते त्या मित्रांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आणि मग इतक्या अमानुषपणे या तरुणीला का मारलं होतं याचं कारण आणि हा सगळा प्रकार समोर आलेला होता. तर शनिवारी संध्याकाळी या मुलीनं आपल्या प्रियकराला म्हणजे त्या कैफला फोन केलेला होता आणि त्याला सांगितलेलं होतं की आमच्या घरी कोणीच नाही आहे, वडील कामाला गेलेले आहेत, आता ते उद्या सकाळीच येतील आणि आई गावाला गेलेली आहे, त्यामुळे आता मी एकटीच आहे, मी फ्री आहे, त्यामुळे आपण भेटू. आणि या दोघांची भेट ठरलेली आहे. आता ह्याचे जे 2 मित्र होते त्या मित्रांनाही कळलं की बाबा आता हे दोघं एकमेकांना भेटणार, रात्रभर मौज मजा करणार आहे, त्यामुळे मग म्हटले की आता तू एकट्यानं मजा करण्यापेक्षा मग आपण तिघं मिळून मजा करूया. अशा पद्धतीनं यांचा प्लॅन झालेला आहे की आता त्या कैफच्या प्रेयसीबरोबर हे 2 मित्र पण त्याच्यात जिवलग मित्र होते आणि त्यातही ते ताडी किंवा दारू वगैरे पिणारे मित्र होते. तर मग ह्या तिघांनी मिळून ठरवलेलं आहे की तिघांनी मौज मजा करायची आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळी ह्या कैफनं एकाची 2 व्हीलर घेतली आणि तो त्या मुलीला आणायला तिच्या घरी गेलाय, तिला खाली बोलवलंय आणि तिला गाडीवरती घेऊन आलेला आहे आणि तिला जंगलाच्या बाजूला घेऊन गेला. जंगलाच्या बाजूला गेल्यानंतर त्या बाजूला एक तलाव होता, त्या तलावाच्या दिशेनं तिला नेलं आणि तिथं नेल्यानंतर मग या दोघांच्यामध्ये काही मौज मस्ती वगैरे चालू झालं, प्रेमप्रकरण सुरू झालं. आणि मग ह्या मौज मस्तीचा काही वेळानंतर चित्रपट संपला आणि त्यानंतर मग हे दोघं वेटिंगला होते, आकाश आणि विशाल, हे दोघं त्या ठिकाणी टपकले. आता इथं आल्यानंतर मग ह्या तिघांनी मिळून तिला आग्रह केला की आता म्हणजे हे तिहेरी संबंध जे आहेत अशा पद्धतीने ठेवू किंवा ह्या मित्रांच्या बरोबर ती पण संबंध ठेव, असं तिला यांनी आग्रह करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मात्र तिनं या गोष्टीला नकार दिला.
आता यांनी सगळ्यांनी दारू किंवा ताडी घेतलेली होती, नशेमध्ये होते आणि तिला आग्रह करत होते आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस मात्र मग तिनं यांना धमकी द्यायला सुरुवात केली की तुम्ही जर माझ्याशी असं वागायला लागले तर मग मी पोलिसांमध्ये जाईल, तुम्ही माझ्यावर अत्याचार करता म्हणून असं सांगेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लटकले जाल वगैरे वगैरे हे सगळं. आणि हे तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथून ती मुलगी आता निसटून जाण्याचा प्रयत्न करते. तर मग आता ती पळून जायला लागली. त्यावेळेस मात्र ह्या तिघांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. त्यांनी विचार करायला सुरुवात केली, एकमेकांना बोलायला सुरुवात केली की अरे आता ही पळून चालली आहे आणि ही जर आता पोलीस स्टेशनमध्ये गेली तर आपल्या विरोधामध्ये जर तक्रार दिली तर मात्र मग आपण त्याच्यामध्ये लटकू आणि आता तुमच्या दोघांचं तर संबंध झालेले आहेत, त्यामुळे तू पण त्याच्यामध्ये अडकणार, तुझ्यावरती अत्याचाराची केस लागेल वगैरे असं काहीतरी त्यांचा तो आशाआशियाचं बोलणं झालं. आणि त्यानंतर मग हे तिघंही तिच्या मागं आता पळायला लागलेले आहेत आणि काही अंतरावरती गेल्यानंतर एका मोकळ्या मैदानामध्ये तिला पकडलेलं आहे. आता ही सगळी रात्रीची वेळ आहे आणि तिला पकडलंय आणि या तिघांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. आणि नंतर हा जो आकाश आहे आणि हा कैफ आहे म्हणजे तिचा प्रियकर आणि आकाश या दोघांनी तिचीच ओढणी घेतली आणि तिच्या ओढणीनं तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तिला खाली पाडलं. आता या विशालकडे एक चाकू होता, त्या चाकूनं मग त्यानं तिच्यावरती वार करायला सुरुवात केली आणि तिच्या पोटावरती पाठीवरती अशा पद्धतीनं वार करत होता की अक्षरशः सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण इतकं अमानुषपणे जवळजवळ 19 वेळा त्यानं ते घाव केलेले आहेत आणि 6 इंचांचे ते घाव होते. आणि ज्या वेळेस तिच्या पाठीमध्ये चाकू अडकला, तो निघत नव्हता, तुटून बाहेर पडला, त्यावेळेस यांनी तिला मारणं थांबवलं आणि तोपर्यंत ती संपलेली होती. आणि या ठिकाणावरून तिचा प्रियकर आणि ते 2 वासनांध मुलं ही फरार झालेली आहेत, गायब झालेली आहेत. पुढच्या 24 तासामध्ये पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे आणि नंतर त्यांनी त्यांचा जो गुन्हा घडलेला होता तो कबूल केलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आईवडील घरी नाहीत म्हणून त्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराला फोन केलेला आहे मौज मजा करण्यासाठी आणि त्याच्यासाठी ती जंगलामध्ये त्याच्याबरोबर ती गेली. पण त्या ठिकाणी 2 मित्र आले आणि त्या मित्रांनी म्हणजे तिहेरी हे करण्याचा प्रयत्न केला, या म्हणजे आग्रह करण्याचा प्रयत्न केला, पण तिनं या गोष्टीला नकार दिला आणि त्याच्यामधून मग तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती. आणि यामध्ये तिचं जीवन उद्ध्वस्त झालं, तिचं आयुष्य संपलं आणि ह्या 3 पोरांनी स्वतःचं पण आयुष्य उद्ध्वस्त केलं. म्हणजे याच्यामध्ये 4 परिवार हे त्या काही काळामध्ये, काही 1-2 तासामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. आता अशा घटनांवरती मला कळत नाही की आपण प्रतिक्रिया काय द्यायची. याच्यामध्ये बेजबाबदारपणा, अनैतिक संबंध, व्यसन आणि वासना या सगळ्यांच्यामुळे मग अशा पद्धतीनं ही बरबादी झालेली. आत्ता मी तुम्हाला जी घटना सांगितली, जी गोष्ट सांगितली, माहिती सांगितली, ती सगळी माध्यमांमधून समोर आलेली आहे आणि घटना घडल्यानंतर काही काळामध्येच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या गोष्टीचा तपास चाललेला आहे. कदाचित मी जे सांगितलं त्याच्यापेक्षाही वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते. आता बघा, मी आत्तापर्यंत तुम्हाला जेवढ्या स्टोरी सांगितल्या त्याच्यातही मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे आणि हे समजून चालायचं, कारण ही तपासाची यंत्रणा असते. कदाचित एखादी गोष्ट सांगितलेली असते आणि पुढच्या वेळेस तपास केल्यानंतर ती नेमकी उलटी पण आपल्यासमोर येऊ शकते. तर आणि या घटनेबद्दल जर तुमच्याकडे अधिक काय माहिती असेल तर ती सुद्धा मला जरूर कळवा. आता या सगळ्यांमधून धडा काय घ्यायचा? बघा, आपली पाहण्याची दृष्टी कशी असते समोरच्याला. जर समजा ह्या मित्रांना म्हणजे तो जो प्रियकर आहे त्या प्रियकरानं जर आपल्या प्रेयसीबद्दलची चांगली दृष्टी ठेवली असती, पवित्र दृष्टी ठेवली असती, तर कदाचित तो तिला जंगलामध्ये घेऊनच गेला नसता. पण याची दृष्टीसुद्धा दूषित होती आणि तिची दृष्टी पण त्या पद्धतीनं की ती त्याच्याबरोबर ती जंगलामध्ये गेली. म्हणजे आपण एकमेकांबरोबर ती कुठल्या दृष्टीतनं पाहतो आणि दृष्टिकोनातून पाहतो त्या पद्धतीचे संबंध पुढे तयार होत असतात. आणि एवढ्या रात्रीचं त्या ठिकाणी जाणं आणि अशा पद्धतीनं आणि पुन्हा दारू पिल्यानंतर परत आपल्याच मित्राच्या मैत्रिणीबरोबरती किंवा प्रेयसीबरोबरती अशा पद्धतीची वासना ठेवणं, तर किती म्हणजे चुकीचे हे सगळे प्रकार आहेत आपल्याला असं वाटतं. पण तरी पण त्या मंडळींनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि या सगळ्यांमध्येच एक गोष्ट अजून पण ट्रेस केली पाहिजे, ती म्हणजे की आपण ज्या जोडीदाराला आपलं समजतो तो जोडीदार खरंच आपल्यावरती प्रेम करतो की फक्त वासनांध होऊन प्रेम करतोय. आणि त्या जोडीदाराच्या मनामध्ये चुकीचे विचार तर नाहीच ना, कारण चुकीची व्यक्ती जर निवडली तर चुकीचा अनुभव येणार आणि जीवनामध्ये सुद्धा चुकीचं घडणार आहे.
आणि म्हणून यांनी ज्या चुका केल्या त्या चुका ह्या आपल्या कोणाकडून भविष्यामध्ये होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, आपण सावध झालं पाहिजे. ठेच यांना लागली आणि हे ठेचाळलेले आहेत, त्यामुळे सावध आपण व्हायचं आहे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.